या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे लिहिलेले संविधान मिळालेच नसते आणि म्हणूनच भारताचा हा इतिहास घडविणाऱ्या रणरागिणी राष्ट्रमाता राजमाता माता जिजाई सावित्री आणि रमाईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि हा मानाचा सावित्री रमाई वाणी जमत सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग जमत सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग पावन केली भूमी ग बाई बाई पावन केली भूमी ग पावन केली भूमी ग बाई बाई पावन केली भूमी ग अशी जमत सावित्री रमाई वाणी जमत सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग जमत सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग जमत सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या शौर्याच्या मातीमध्ये एका रणरागिणीचा जन्म झाला जिने जंगलातल्या अकराळ विक्राळ सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस केले आणि हीच धाडसी रणरागिणी भोसले घराण्याची कुलवधू झाली छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं 19 फेब्रुवारी 1630 रोजी वारा स्तब्ध झाला सगळा काही पाजर फुटला आणि शिवनेरीवर एक तेजस्वी तपस्वी बाळाचा जन्म झाला आणि याच बाळ शिवानं आई जिजाऊचं स्वप्न सत्यात उतरवलं अशा या मा जिजाऊसाठी हे राष्ट्रमाते आई जिजाऊ तू नांद आमच्या घराघरात सिंहासनी बैस या काळचा तुला आरतीने स्तोत्रात गाऊ हे राष्ट्रमाते आई जिजाऊ आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवा आणि बाळ भिवा यांनी जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येक घराघरामध्ये आई जिजाई आणि आई भीमाई जन्माला यायला पाहिजे तेव्हाच बाळ शिवा आणि बाळ भिवा जन्माला येईल मोगलांची शाही पाही डोळ्यानं जिजाई बाळ शिवबाला आई शिकी शिवबाची आई बाळ
ती माता सावित्री, ती साऊ होय, जिला ज्योतिबा प्रेमानं साऊ म्हणत. अशी ती माता सावित्री, ती साऊ आजही आम्हा स्त्रियांना दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान करते. आणि तिच्याच या ज्ञानदानामुळे भारतातील प्रत्येक स्त्री उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर जाऊन बसते. ही केवळ आणि केवळ माता सावित्री ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मुळे. आणि म्हणूनच होय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या लेकी बाळींनो, काय करताय तुम्ही आज? तुम्हाला जाब विचारायला आली आहे. तुम्ही माझ्या विचारांचं घोटून घोटून फ्रेम केलंय आणि मला फोटोमध्ये चक्क देवी बनवून फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसं माझं सोयीनुसार कौतुक करतो. पण खरं दुःख याचंच वाटतं की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचाच राग मी आज तुमच्या समोर बोलते. होय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या माय माऊलींनो, लेकी बाळींनो, तुम्ही शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शाळेत विकृत स्त्री मुक्तीच्या तुम्ही प्रत्येक